असतील, असे आजार नव्हते. ते आजार कसे झाले? देवाने तर नाही निर्माण केले. गॉड हॅज नॉट क्रिएटेड एनी डिसीजेस. हे आपल्यामधूनच आलेलं आहे. आपण आपल्याच पायावर दगड मारून घ्यायला लावलेला आहे. त्या संदर्भामध्ये पोप फ्रान्सिस याच्याकडून प्रेरणा घेऊन काही महिन्यापूर्वी सगळ्या फादरांसाठी ध्यास फाउंडेशन म्हणून फक्त फादरांसाठी बोलायला आले होते. तेव्हा फादरांना ते आवडलं. रमेदी, पापडी, मरसेस या ठिकाणी ते गेले आणि प्रबोधन केलेलं आहे. आणि म्हणून आम्ही विचार केला की गावातल्या मिसाच्या वेळेला लोक सगळे एकत्र हजर असतात, आपण त्यावेळेला प्रबोधन करावं, आपण ऐकावं. 100% होणार नाही, 5% होणार आहे. आज आम्ही मुद्दाम होऊन इकडे नाही, देऊळवाडीत मिसा आहे, आमचं स्वयंपाकी पण बोलवलेलं आहे. कारण सुरुवात माझ्यापासून झाली पाहिजे ना. मी तुम्हाला प्रवचन देणार, प्रबोधन देणार. आमच्याच घरी जर प्लास्टिक वापरत असतील, आमच्या घरीच जर पर्यावरणाचा समतोल ठेवत नसेल, तर आम्ही पहिला पापी, आम्ही पहिले गुन्हेगार तुमचं सांगायच्या अगोदर. त्यामुळे मी अमोल आणि विलास यांना देऊळवाडीत कंपल्सरी बसायला सांगितलेलं आहे. त्यांनी सुद्धा ऐकलं पाहिजे, म्हणजे किचनमध्ये फरक पडेल. काल मी 2 दिवसापूर्वी माझ्या एरिक्सशी बोलत होतो रणनीतीला. ते सांगतात आम्ही आमचं कंपाऊंड आणि किचन प्लास्टिक मुक्ती करायला लावलेलं आहे. डिफिकल्ट आहे, कठीण आहे, पण पॉसिबल पण आहे. या करतात ना, ते सांगतील आपल्याला. तर आपण सुरुवातीला जे येणारे होते ते आलेले आहेत आणि काही मला वाटतं ऑन द वे असतील, तर बघूया. आपण सुरुवात तुमच्यापासून करूया. तुम्ही करा, नंतर तुम्ही जाऊ शकता. आम्हाला थोडा वेळ लागेल, तुम्हाला संपूर्ण वेळ थांबायची गरज नाही. तर आपल्यामध्ये कीर्ती मॅडम